नमस्कार, लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे बिंदुसरा नदीचे पुनरुज्जीवन करावे आणि बिंदुसरा नदी प्रदूषण आणि अतिक्रमण मुक्त करा मागणीची। बिंदुसरा नदी पात्रात लक्षवेधी आंदोलन। बातमीचे प्रायोजक आहेत अपोलो टायर्स, नगर रोड, शाहू बँक समोर, पाटोदा। सविस्तर वृत्त असं आहे की बीड शहरातील बिंदुसरा नदीचं पुनरुज्जीवन करावे। बिंदुसरा नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांमार्फत कचरा टाकणे तसेच जैविक कचरा यामुळे नदीचे प्रदूषण होत असून बीडकरांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय। बिंदुसरा नदीच्या प्रदूषणास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि बिंदुसरा नदीचे पुनरुज्जीवन करावे या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 17 सोमवार रोजी सकाळी बिंदुसरा नदीवरील दगडी पूल नदी पात्रात लक्षवेधी आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड, मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांच्या मार्फत पर्यावरण मंत्री, वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितजी पवार, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आंदोलनात रामनाथ खोड, शेख युनुस, बीड जिल्हाध्यक्ष आप अशोक येडे, बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले, सुदाम तांदळे, पांडुरंग हराळे, शेख मुबीन आदी सहभागी होते। नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरण बदल मंत्रिपद आलेलं आहे। त्या बीडच्या भूमिकन्या आहेत। त्यामुळे आमची अशी मागणी की बीड शहरात वैभव असणार बीड शहरातला जाणाऱ्या बिंदुसरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर नगर परिषद मार्फत कचरा टाकण्यात येतो, त्याचबरोबर जैविक कचरा टाकण्यात येतो। बीड शहराच्या बिंदुसरा नदीमध्ये भूमाफिया आणि नगर परिषद कर्मचारी संगनमताने कचरा टाकून डंप करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात येतं। ते अतिक्रमण हटवण्यात यावं, त्याचबरोबर बिंदुसरा नदी प्रदूषण मुक्त करण्यात यावी आणि बिंदुसरा नदीमध्ये अतिक्रमण काढण्यात यावे। पंकजाताई मुंडे यांनी बिंदुसरा नदीचा आढावा घ्यावा, कारण ते आता सध्या ते राज्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या नद्यांचा पुनराढावा घेत आहेत आणि त्यांचं पुनरुज्जीवन करतायत। त्यामुळे आम्ही बीडवासियांची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी की पंकजाताई मुंडे यांनी बिंदुसरा नदीचं पुनरुज्जीवन करावं। आज हे निदर्शन केले जात आहेत डॉक्टर गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम आदमी पार्टी यांच्या या आंदोलनाला आहे पाठिंबा देत आहे। खरं तर बऱ्याच दिवसापासून या नदीवरती भूमाफियांचं अतिक्रमण होतंय। या शहरातील सर्व कचरा या ठिकाणी टाकून या लेवल केला जातो आणि भूमाफियांच्या घशामध्ये घालण्याचं काम या बीड शहरामध्ये नगरपालिका आणि येथील भूमाफिया आणि राजनेते मिळून करतायत। आज बीड जिल्ह्याचं म्हणजे सदैवानं बीड जिल्ह्याच्या ह्या पंकजाताई यांच्याकडं कोणतं खातं ते पर्यावरण मंत्रालय आलेलं आहे आणि आम्हाला सर्व बीड जिल्हावासियांना अपेक्षा आहे की बीड शहराच्या मधून सुंदर अशी वाहणारी ही बिंदुसरा नदी पूर्वस्थितीला सुंदर करण्याचं काम त्यांनी करावं आणि त्या या नदीला सुंदर करून बीड शहराची